वृषभ राशीसाठी हा महिना अगदी साधासुधा महिना नाही आहे, तर हा महिना आलेला आहे तुम्हाला एक गोष्ट शिकवण्यासाठी. रागाने घेतलेला एक निर्णय पण तुमचं अख्खं नशीब बदलू शकतं, परंतु संयमाने घेतलेला एक निर्णय तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा. कारण एका बाजूला तुमच्या लग्नस्थानी बसलेला मंगळ हा तुमच्यातील तेज, आत्मविश्वास, साहस वाढवणार आहे आणि तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास देणार आहे. आणि दुसऱ्याच बाजूला हाच मंगळ तुमच्यामध्ये एक वेगळीच आग पण निर्माण करणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून राग तुम्हाला येऊ शकतो, चिडचिड तुमची होऊ शकते आणि म्हणूनच डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास तुम्हाला खूप होऊ शकतो. या महिन्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये सतत कोणते ना कोणते विचार घोळत राहतील आणि त्याचा पण तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. अचानक घेतलेले निर्णय तुमच्या अंगाशी येऊ शकतील. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आत्तापासूनच तुम्ही करू शकता. परंतु अजून एक गोष्ट चांगली घडणार आहे आणि ती म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये अचानक एवढा बदल तुम्हाला दिसून येईल की तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे प्रभावित होतील आणि तुम्ही तुमचं काम सहजरित्या काढून पण घ्याल. तुमचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी बनेल की काही लोकांना तुमच्याबद्दल मत्सरही जाणवू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा महिना तुम्हाला हळूहळू परंतु कायमस्वरूपी प्रगती आणि यश देऊ शकतो. ज्या कोणत्या दबलेल्या इच्छा होत्या, पूर्ण होत नव्हत्या, तर त्या इच्छा देखील या महिन्यामध्ये पूर्ण होण्याची एक चाहूल लागेल किंवा त्या पुढच्या काळासाठी पायाभरणी करून जातील. आता आपण बघूयात की आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा आहे. तर खूपच मजबूत असा हा आहे. आर्थिकदृष्ट्या खूपच मजबूत योग निर्माण करणारा हा महिना आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये वेगवेगळ्या सोर्सेसमधून पैसे मिळतील आणि विशेष करून तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोराने भरपूर पैसा कमवण्यामध्ये पण सफल असणार आहात. कम्युनिकेशन, लेखन, सोशल मीडिया, शिक्षण, मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहेत त्यांना भरपूर आर्थिक लाभ मिळणार आहेत. वक्तृत्वामधून पण तुम्ही पैसे कमवण्यामध्ये सफल असणार आहात. जुने अडकलेले पैसे पण तुम्हाला वापस मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि या महिन्यामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात तिथे तुम्हाला प्रसिद्धी मिळण्याचे योग खूप दाट दिसत आहेत आणि त्या प्रसिद्धीमधून पण तुम्ही आर्थिक लाभ भरपूर कमवणार आहात. आणि विशेष म्हणजे तुम्ही फक्त बोलूनच लोकांची मनं जिंकणार आहात. तुमच्या शब्दामध्ये एक वेगळीच जादू इतरांना दिसणार आहे. परंतु राहू 10व्या स्थानी असल्यामुळे पण तुम्हाला काही अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आर्थिकदृष्ट्या असेल म्हणजे पैसा मिळणार आहे, परंतु अपेक्षेप्रमाणे मिळेल की नाही याची शाश्वती कमी असणार आहे. सोबतच मेहनत तुम्ही खूप करणार आहात, पण त्या मोबदल्यामध्ये जो काही पैसा तुम्हाला मिळेल तो थोडासा तुम्हाला कमी वाटू शकतो. 2 ते 6 जुलैच्या काळामध्ये नवीन आर्थिक सोर्सेस तुम्हाला मिळतील आणि कमाईचे नवीन नवीन आयडिया तुमच्या डोक्यामध्ये येतील. आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील. 10 ते 14 जुलैच्या काळामध्ये जे कोणी वेगळ्या क्षेत्रामध्ये, क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यामधून तुम्हाला भरभरून पैसा मिळणार आहे किंवा प्रसिद्धी मिळणार आहे. 18 ते 22 जुलैचा जो काळ आहे या काळामध्ये तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील आणि अडकलेले जर काही व्यवहार असतील तर ते पण पूर्ण होतील. आणि महिन्याचा शेवट म्हणजे 27 ते 30 जुलैच्या काळामध्ये आर्थिक बाबतीमध्ये एखादी मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. 7, 9, 15, 17 आणि 24, 25 या ज्या तारखा आहेत या तुमच्यासाठी काळजी करण्याच्या तारखा आहेत. म्हणजे अशुभ तारखा आहेत आर्थिकदृष्ट्या असं म्हणायला हरकत नाही. त्या दिवशी कोणतेही आर्थिक व्यवहार टाळा, निर्णय टाळा, कारण नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या पण जीवनामध्ये काही अडथळे असतील, प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला कळत नाही आहे की हे माझ्यासोबत का होत आहे. जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तुमचं कुंडली विश्लेषण नक्की करून घ्या. त्याच्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत नक्की संपर्क तुम्ही साधू शकतात आणि जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांची उत्तरं किंवा प्रश्नांची उत्तरं. आता व्यावसायिक वर्गासाठी हा महिना कसा आहे तर बघा,
हा महिना तुमच्यासाठी एक वेगळंच आकर्षण घेऊन आलेला आहे. एक स्मार्ट वर्क तुम्हाला करावं लागणार आहे किंवा तुमच्यातील जे एक सुप्त एक कौशल्य होतं ते दाखवण्याची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. या महिन्यामध्ये तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे, नेटवर्किंग आहे, अजून म्हटलं तर लोकांशी संपर्क साधण्याचं तुमचं जे एक वेगळं ट्युनिंग आहे आणि विशेष करून मार्केटिंग क्षमता आणि तुमच्या डोक्यामध्ये जे वेगवेगळे भन्नाट आयडिया येत असतात तुमच्या व्यवसायाबद्दल, ह्या सगळ्यांना एक्सप्लोर करण्याचा हा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच तुम्ही जे काही नवीन करण्याचा विचार करत होता ते या महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच करू शकतात आणि त्यामधून भरपूर तुमची प्रसिद्धी होईल, मार्केटिंग होईल आणि तुमचं जे ब्रँड आहे त्याला एक नवीन नाव मिळेल किंवा नाव होतं परंतु प्रसिद्धी नव्हती तर ते पण या महिन्यामध्ये मिळून जाईल आणि विशेष करून जे आर्थिक लाभ आहे ते तुम्ही जेवढं विचार केलेला होता त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि हे काही जे काही घडणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. जे कोणी ऑनलाईन व्यवसाय करत आहेत, सोशल मीडिया, लेखन आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहे, ट्रेडिंग कोणी करत आहेत, मार्केटिंग क्षेत्रामध्ये जे कोणी आहेत आणि शेवटचं म्हणजे रिअल इस्टेटमध्ये म्हणजेच प्रॉपर्टी संबंधित क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना एक गोल्डन संधी घेऊन आलेला आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं जे कौशल्य आहे ते किंवा तुमच्यातलं जे एक हिडन नेतृत्व करण्याची क्षमता असेल, एक कौशल्य आहे ते दाखवण्याची तुम्हाला संधी नक्कीच मिळणार आहे. त्याप्रमाणे प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या व्यवसायाला, तुमचं स्वतःचं जे एक व्यवसाय आहे त्याला नक्कीच प्रसिद्धी मिळणार आहे. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात तर नक्कीच खूप हार्डवर्क करा आणि एखादी संधी मिळालीच तर लगेच त्याचा वापर करा, त्या संधीचं सोनं नक्कीच करा. हे सगळं करत असतानाच तुमच्यावर नकळतपणे काही लोक नाराज पण होतील, काही कारण तुम्हाला अचानक काही डिसिजन्स घ्यावे लागतील तर ते इतरांना पटणारही नाहीत. सो तुम्ही फक्त तुमच्या व्यवसायाकडे फोकस करायचा आहे आणि विशेष करून अतिविश्वास तुम्हाला टाळायचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता. परामर्श नक्कीच घ्या परंतु लास्ट डिसिजन हा फक्त तुमचाच असला पाहिजे. नोकरी करणाऱ्यांसाठी पण हा महिना एक अद्भुत असा आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं, तर पहा, अचानकपणे कामाच्या ठिकाणी तुम्ही जिथे काम करता तिथे बदल तुम्हाला जाणवतील, अचानक जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येतील आणि तुमच्यातील कौशल्य किंवा तुमचं जे एक टीम लीडिंग करण्याचं स्वप्न होतं किंवा तुम्हाला जे खूप दिवसापासूनची इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी या महिन्यामध्ये नक्कीच संधी मिळणार आहे. तर तुम्ही तुमचं जे कौशल्य आहे ते तुम्ही दाखवू शकतात आणि त्यामुळं नक्कीच तुमचं प्रमोशनची चर्चा होऊ शकते. तुम्हाला जिथे बदली हवी होती तिथे बदली होण्याची शक्यता पण दिसते किंवा त्याची चर्चा तरी सुरू होईल. म्हणजे काही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्याप्रमाणे नक्कीच घडतील, मनाप्रमाणे. परंतु हे सगळं काही घडत असतानाच तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे ऑफिसमध्ये काही पॉलिटिक्स चालू शकतो तर तिथे तुम्हाला अजिबात इंटरफेअर करायचं नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. आणि तुमच्यासोबत ज्या काही गोष्टी घडत असतात ते तुम्ही सगळ्यांनाच सगळं सांगत बसायचं नाही. काही गोष्टी ह्या स्वतःपुरतंच ठेवलात तरच तुम्हाला तिथे जे पाहिजे ते अचीव तुम्ही करू शकता. आणि विशेष म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये शांत राहायचं आहे, कारण रिॲक्ट जर तुम्ही केलात, क्रियाला जर प्रतिक्रिया तुम्ही केली तर मग तुमचं नुकसान नक्कीच होऊ शकतं आणि वरिष्ठ मंडळी तुमच्यावर नाराज पण होऊ शकतात. मग इथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे, क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे. जे काही घडत आहे ते फक्त आपल्याला पाहायचं आहे, रिॲक्ट करायचं नाही आहे, कारण आपली पण वेळ येईल त्यावेळेस मग तुम्ही एक्सप्लोर स्वतःला करू शकता. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नात्यामध्ये या महिन्यात थोडेसे चढ उतार पाहायला मिळतील, कारण अचानकपणे तुमच्यातील राग वाढेल, हट्टीपणा वाढेल आणि तुमच्या पार्टनरला प्रश्न पडेल की अचानक असे कसे बदल तुमच्यामध्ये झालेले आहेत आणि तुमच्याच या स्वभावाचा परिणाम हा तुमच्या नात्यावर नक्कीच होणार आहे. परंतु तुमचं बोलणं आणि तुमची जी प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे ते तुमचं नातं नक्कीच वाचवू शकतं. जे कोणी सध्या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत ना त्यांना भेटीची संधी नक्कीच मिळू शकते. असं काही झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा.
विवाहितांसाठी पण हा महिना थोडासा चढ उतार म्हणजेच मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुम्ही एकमेकांना समजून तर घ्यालच, परंतु घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद पण होऊ शकतात. म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुमचं दोघांचं मतच जुळणार नाही, तर तिथे तुम्हाला थोडंसं सामंजस्य रीतीने घ्यायचं आहे. तुमच्या कुटुंबामध्ये एखादी सुखद आणि भावनिक वार्ता समजू शकते. आता जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मात्र थोडीशी दुःखाची बातमी असं म्हणायला हरकत नाही, कारण विवाह जुळण्यासाठी अजून तरी थोडा कालावधी लागू शकतो. प्रयत्न तुम्ही चालू ठेवा, परंतु या महिन्यामध्ये विवाह जुळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे. प्रस्ताव येतील, वेगवेगळ्या ठिकाणाहून चर्चा होतील, तुम्हाला पण काही गोष्टी आवडतील, समोरच्यांना काही गोष्टी आवडतील, परंतु कुठेतरी काहीतरी अडचणी नक्कीच येणार आहे. 10 ते 14 आणि 21 ते 24 जुलैचा जो हा काळ आहे, या काळामध्ये काही शुभ वार्ता तुम्हाला समजू शकतात. म्हणजे एक होकार असेल किंवा काहीतरी एक शुभ बातमी समजू शकते, परंतु अंतिम निर्णय घेण्यासाठी विलंब नक्कीच राहणार आहे. आता विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना खूपच सुंदर आणि मेहनतीचा असणार आहे आणि विशेष करून अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण बुधाच्या प्रभावामुळे तुमच्यातील स्मरणशक्ती खूप पटीने वाढणार आहे. तुमच्यातील लेखन कौशल्य वाढणार आहे आणि अभ्यासामध्ये अचानक जास्त रस निर्माण होणार आहे. स्पर्धा परीक्षा, लेखन, डिजिटल क्षेत्र, भाषण आणि मीडिया या क्षेत्रामध्ये जे कोणी शिक्षण घेत आहेत त्यांना भरभरून यश मिळणार आहे. मात्र तुमचं लक्ष अजिबात विचलित होऊ देऊ नका, कारण काही डिस्टर्बन्स तुम्हाला नक्कीच त्रास देऊ शकतात. तुमच्या रागामुळे अभ्यासावर नक्कीच परिणाम होऊ शकतो, तर याची काळजी घ्यावी. आता महिला वर्गासाठी हा महिना कसा आहे, तर महिला वर्गासाठी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अचानक आकर्षण वाढल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे. आत्मविश्वास खूप पटीने वाढलेला तुम्हाला दिसेल आणि तुमच्या मनामध्ये अचानक तुमचं घर बदलण्याचे विचार येतील. म्हणजे घरातील सजावट असेल किंवा इंटेरियर असेल, तुम्हाला काहीतरी वेगळं करायची इच्छा जागृत होईल. ज्या कोणी महिला वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी काहीतरी एक वेगळंच घडेल. कामाच्या ठिकाणी अचानक तुमच्या कामाला प्राधान्य दिलं जाईल, तुमच्या आयडियांना खूप महत्त्व दिलं जाणार आहे आणि कामाच्या ठिकाणी तुमचं विशेष करून कौतुक केलं जाणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचं मन प्रसन्न राहणार आहे आणि त्यामुळे तुमचं जे काही घर सांभाळत तुम्ही जे काही वर्क करत आहात तिथे मग तुम्हाला एक समाधान मिळणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूपच आनंदाने भरलेला असणार आहे, कारण तुमचं या महिन्यामध्ये मन प्रसन्न असणार आहे. त्याचं कारण पण आहे की घरामध्ये तुम्हाला खूप महत्त्व दिलं जाणार आहे. म्हणजे तुमच्या सल्ल्याशिवाय एकही काम होणार नाही. या महिन्यामध्ये घरात विशेष करून एखादं शुभ कार्य घडेल किंवा एखादं धार्मिक कार्य घडू शकतं किंवा तुम्ही सगळे मिळून तीर्थयात्रेला नक्कीच जाऊ शकतात आणि त्यामुळे तुमचं मन खूप प्रसन्न असणार आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचं मन वळलेलं तुम्हाला दिसून येईल. परंतु आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण रक्तदाब असेल, पोटाचे विकार असतील, छातीचे विकार असतील, ते तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. डोकेदुखी पण त्रास देईल. तर सगळं काही करत असताना आहार, व्यायाम आणि तुमचं जे काही एक रुटीन असतं ते तुम्ही फॉलो करायचंच आहे. या महिन्यामध्ये एक गोष्ट वेगळीच तुमच्यासोबत घडणार आहे आणि ती म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व अचानकपणे लोकांच्या नजरेत येणार आहे आणि यामुळे लोक म्हणतील की हा तर माणूस अगोदर असा नव्हता, कारण तुमच्यामध्ये एक वेगळंच तेज येणार आहे. तुमच्या बोलण्यामध्ये जादू येईल आणि लोक तुमच्याकडे आकर्षले जातील आणि काही लोकांच्या आयुष्यामध्ये अचानक प्रसिद्धी मिळेल. जे कोणी सोशल मीडियामध्ये काम करत आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना अचानक ग्रोथ मिळणार आहे. एखादा तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होणार आहे आणि तुमचं नाव चर्चेत येणार आहे. नक्कीच अशा काही गोष्टी घडू शकतील आणि यापैकी कोणती गोष्ट घडणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तर हा महिना तुम्हाला 2 गोष्टी देऊन जाणार आहे. एक म्हणजे संघर्ष आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच संघर्षातून तयार होणारं सामर्थ्य. तुमच्या काही इच्छा उशिरा पूर्ण होतील, काही लोक तुमचा विरोध करतील आणि काही वेळा स्वतःचाच राग स्वतःला नुकसान करून जाईल.
पण तुम्ही जर प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवला तर हा महिना तुम्हाला एक वेगळंच वरदान देऊन जाणार आहे. तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊन जाणार आहे. कारण या महिन्यामध्ये तुमच्या नशिबापेक्षाही जास्त शक्तिशाली गोष्ट काम करणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे तुमची बुद्धी आणि तुमचं व्यक्तिमत्व. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या स्वतःचे कुंडली विश्लेषण जर करून तुम्हाला हवी असेल, तुमच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.